नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मी विनोद यशोदा संपत मगर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे यशोदा अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य या टॉपिकवर लेक्चर बनवला होता. तर आज मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेतील अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वोच्च घटनात्मक पद म्हणजेच राष्ट्रपती या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, भारतीय लोकशाहीचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे राष्ट्रपती. ते केवळ औपचारिक प्रमुख नसून काही परिस्थितीमध्ये ते संपूर्ण देशाच्या आणि भविष्याचा निर्णय घेतात. तर MPSCच्या या परीक्षांमध्ये यावर आधारित प्रश्न हे वारंवार विचारले जातात, जसे की राज्यघटनेतील अनुच्छेद असो वा निवड प्रक्रिया असो, अधिकार असो किंवा आपत्कालीन शक्ती असो. आजच्या या व्याख्यानात आपण राष्ट्रपती पदाची निर्मिती, त्यांचे अधिकार व कर्तव्य, निवड पद्धती, पदमुक्ती आणि त्या संदर्भातील महत्त्वाचे अनुच्छेद याचा सखोल अभ्यास करणार आहोत. तर चला मित्रांनो, मग अभ्यासाला सुरुवात करूया. राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख. तर मित्रांनो, राष्ट्रपती म्हणजे नेमके काय व म्हणजे कोण याबद्दल आपण पाहूया. भारताचे ते कार्यकारी प्रमुख असतात, म्हणजेच राष्ट्रपती हे भारताचे कार्यकारी प्रमुख असतात. पुढे तर भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हा देशाचा सर्वोच्च घटनात्मक पदाधिकारी आहेत. ते संघराज्य प्रमुख असतात. राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते ते आपण पाहू. राष्ट्रपतींची निवड ही मध्यम मार्गाने अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते. निर्वाचित सदस्य लोकसभा, राज्यसभा आणि सर्व राज्याच्या विधिमंडळाचे निर्वाचित सदस्य मतदान करतात. तर ही मतदान पद्धती कशी असते ते पाहू. तर प्रमाणात्मक पद्धती, प्रतिनिधित्व पद्धती, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन, एकल हस्तांतरणीय मतपद्धतीने म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने मतदान केले जाते. तर मित्रांनो, राष्ट्रपती यांची एक्झॅक्ट पात्रता किंवा क्वालिफिकेशन काय असावे याबद्दल पुढे दिले आहेत. तर राष्ट्रपती पदासाठी अर्जदार खालील अटींना पात्र असावा. 1. भारतीय नागरिक असावे. 2. किमान वय 35 वर्ष असावे. 3. भारताच्या संसदेसाठी सदस्य म्हणून निवडले जाण्याचे पात्रतेचे असावे. 4. कोणत्याही लाभाच्या पदावर ऑफिस ऑफ फ्रंट नसावे. पुढे राष्ट्रपती यांचे कार्यकाल हे 5 वर्ष आहे. राष्ट्रपती पुन्हा निवडून येऊ शकतो. त्यांचा राजीनामा ते उपराष्ट्रपतीकडे देतात व त्यांना महाभियोग या प्रक्रियेद्वारेच हटवले जाते. तर पुढे पाहू राष्ट्रपतींचे अधिकार. तर त्यांना कार्यकारी अधिकार म्हणजेच एक्झिक्युटिव्ह पॉवर हे दिली जाते. याचा अर्थ असा की सर्व प्रशासकीय कामे हे राष्ट्रपतींच्याच नावाने केली जाते. पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार ते कारभार करतात आणि राष्ट्रपतींना राज्यपालाची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत. तर पुढचं कायद्यासंबंध अधिकार म्हणजेच लेजिस्लेटिव्ह पॉवर. तर राष्ट्रपतींना संसदेचे अधिवेशन बोलवणे व तहकूब करणे हे अधिकार आहेत व संसद बरखास्त करणे फक्त लोकसभा, राज्यसभा नव्हे. त्यांना अध्यादेश काढण्याचा देखील अधिकार आहे. हे भारतीय आर्टिकल किंवा अनुच्छेद 123 नुसार हा अधिकार त्यांना बहाल करण्यात आला आहे व त्यांना विविध विधेयकांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार आहे. तर मित्रांनो, कुठलेही जे विधेयक असते ते प्रथम लोकसभा, नंतर राज्यसभा, त्यानंतर राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाते. पुढे आपण पाहू तर त्यांना न्यायिक अधिकार देखील दिला गेला आहे. तर न्यायिक अधिकार म्हणजे ज्युडिशियल पॉवर हे राष्ट्रपतींना देण्यात आले आहे. त्यामध्ये क्षमादान असो किंवा शिक्षा कमी करणे वगैरे एक्सेट्रा हे सर्व आर्टिकल 72च्या अंतर्गत देण्यात आले आहेत. तर सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करणे हे देखील राष्ट्रपतींना ज्युडिशियल पॉवर म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. पुढे लष्करी अधिकार. तर जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे प्रमुख असतात व एखादे युद्ध घोषित करणे किंवा तह करणे हे लष्करी अधिकाराअंतर्गत त्यांना हे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. 6. आपत्कालीन अधिकार म्हणजेच एमर्जन्सी पॉवर. तर मित्रांनो, राष्ट्रीय आणीबाणी असो किंवा राज्य आणीबाणी असो किंवा आर्थिक आणीबाणी असो हे केवळ फक्त आणि फक्त राष्ट्रपती डिक्लेअर करतात. तर राष्ट्रीय आणीबाणी हे आर्टिकल 352 नुसार जाहीर केले जाते. तर राज्य आणीबाणी आर्टिकल 365 आणि आर्थिक आणीबाणी आर्टिकल 360 नुसार राष्ट्रपती डिक्लेअर करतात. अशावेळी राष्ट्रपतीच मोठे अधिकार मिळतात. तर मित्रांनो,
शेवटी राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती म्हणजेच फॅक्ट्स पाहू. तर भारताचे पहिले राष्ट्रपती आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद 1950 साली. तर आजवर सर्वाधिक कार्यकाळ ॲज अ राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केला आहे. पुढे देशाचे पहिल्या महिला राष्ट्रपती तर मित्रांनो आजपर्यंत MPSC म्हणा किंवा पोलीस भरती असो किंवा सरसेवा परीक्षा असो, तर प्रत्येक परीक्षेमध्ये हा एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे. जसं की पहिली महिला कोण, पहिला पुरुष कोण, पहिला व्यक्ती कोण, अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये आता आपण पाहू शकतो राष्ट्रपती या टॉपिकवरही देखील ते प्रश्न तसे बनवू शकतात. जसे की देशाचे पहिले राष्ट्रपती कोण, तर इथे उत्तर आहे प्रतिभा पाटील. तर सध्याचे राष्ट्रपती आपल्या सर्वांना माहिती आहे द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. तर मित्रांनो हे झालं आजचं राष्ट्रपती या टॉपिकवर लेक्चर. तर मित्रांनो तुम्हाला आजचा लेक्चर कसा वाटला हे नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काही सुचवायचं असेल की लेक्चर असा असावा किंवा असे कंटेंट इन्क्लूड करावे, तर तुम्ही तेही मला सुचवू शकता. मित्रांनो पुढील लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती या टॉपिकवर MPSC असो, पोलीस भरती असो किंवा सरळ सेवा परीक्षा असो, या परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. तर आजचा लेक्चर आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या यशोदा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.